कधी कधी ना आपल्या जीवनात असे प्रसंग येतात, प्रार्थना करतो आपण, देवाला विचारतो, प्रभू माझ्या जीवनात ही अडचण आहे. कधी कधी वेळ लागतो. आपलं घड्याळ वेगळं आहे, त्याचं घड्याळ वेगळं आहे. आपलं कॅलेंडर वेगळं आहे, त्याचं कॅलेंडर वेगळं आहे. आणि आपल्याला आपल्या घड्याळात बघून देवाने चमत्कार करावे असं वाटतं. माझ्या वेळेप्रमाणे कर देवा, माझ्या टायमिंग प्रमाणे कर. आपलं जे घड्याळ आहे, सूर्याभोवती पृथ्वी फिरते. पृथ्वीने एक राऊंड मारलं की एक दिवस संपला. पृथ्वीने पूर्ण अख्खा राऊंड मारला सूर्याभोवती, एक वर्ष संपलं. आता ही पृथ्वी फिरते सूर्याभोवती, आपण त्या पृथ्वीवर आहे. त्याच्यामुळे हे कॅलेंडर आपल्यासाठी आहे. देव कोणाच्या भोवती फिरत नाही. त्याचं घड्याळ वेगळं आहे, त्याचा टायमिंग वेगळा आहे, त्याचं कॅलेंडर वेगळं आहे. देवच वेगळा आहे, त्याचं सगळं वेगळं असणारच. कधी कधी माणसाला कळत नाही आणि विश्वासणारे लोक हताश होऊन जातात की हे देवा, माझी प्रार्थना अजून का नाही ऐकत तू. एका घरी येशू ख्रिस्त नेहमी यायचा. बेथानीमध्ये एक कुटुंब होतं, 3 भावंड, मारिया, मार्था, लाजर. नेहमी यायचा प्रभू. मारिया प्रभूच्या चरणाशी बसून राहायची, मार्था प्रभूसाठी स्वयंपाक करायची. धार्मिक परिवार. येशू नेहमी त्या घरी यायचा, भोजन करायचा, शिक्षण द्यायचं. त्या घरात येणं जाणं होतं प्रभूचं. त्या घरातला भाऊ लाजर मेला, सिरियस झाला. प्रभू काय आलं नाही. लाजर मेला तरी येशू त्याच्या मैतीला आला नाही. 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, पार 4थ्या दिवशी येशू आला. आता जसा येशू तिकडून आला असेल, सगळ्यांनी बघितलं. लोकांचे कुजबूज झाले, आत्ता आलाय. साधं मैतीला तरी यायचं. विषय पुढे नेण्याआधी एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. आम्ही पास्टर लोक एका गोष्टीत खूप एक्सपर्ट आहेत, पण येशू त्या गोष्टीमध्ये एकदम कच्चा आहे. एक गोष्ट पास्टर लोकांना खूप चांगली जमते, ती एक गोष्ट येशूला कधीच जमली नाही, प्रेतक्रिया विधी करण्याचं काम. कारण की मैतीला गेलं की मुर्दे उठवून टाकायचं. त्यांनी एक पण मुर्दा दफन केला नाही. तो जिथं जाईल मुर्दे उठवायचं. त्या लाजराला जिवंत केलं. सगळ्यांना वाटतं वेळ निघून गेली, पण प्रभू सांगत आहे वेळ गेली नाही, वेळ आली आहे. आता वेळ आली आहे. हा संदेश त्या लोकांसाठी देवाने दिलेला आहे, जे जीवनात कुठंतरी कशात हारलेत आणि जे म्हणतात प्रभू आता सगळं संपलं, माझं ते स्वप्न, माझं ते विजन, मला तू दाखवलेली गोष्ट, ते काही जे होतं ते आता काही होऊ शकत नाही. माझ्या देवाने तुमच्यासाठी मला पाठवलंय आणि प्रभू सांगत आहे वेळ गेली नाही, वेळ आली आहे. हार मानण्याची ज्यांनी तयारी केली आहे, देवाच्या राज्यात देव तुमचा वापर करणार आहे. परमेश्वर तुम्हाला हरू देणार नाही. कारण आता मी म्हणतोय, आता तुमचा समय आलेला आहे. आज तो मिराकलचा दिवस आहे. आज तो देवाच्या सामर्थ्याचा दिवस आहे. ही वेळ देवाच्या गौरवाची वेळ आहे. हालेलुया. 99 वर्षाचा अब्राम वाट बघतोय. कब होगा बच्चा. आकाशातील तारे बघ, जमिनीवरची वाळू बघ, बघतोय देवा.
सारा हसली. काही लोकांना स्वतःवर हसायची सवय. जे स्वतःला कमजोर समजतायत, आज देव त्यांना बलवान करणार आहे. ज्यांनी पूर्ण मनाची तयारी केली हार मानण्याची, आता जाऊ दे, हार मानतो असं म्हणण्याच्या जे तयारीत आहेत, देव त्यांना विजयी करणार आहे. देव त्यांना यशस्वी करणार आहे. 38 वर्षाचं दुखणेकरी त्या बेतसदा तळ्यावरती पडलेला आहे आणि एकाच गोष्टीची वाट पाहतोय, पाणी कधी हलणार आणि पाणी कधी हलणार. 38 वर्ष वाट बघतोय. म्हणा 38 वर्ष. येशूच्या जन्माच्या आधीपासून तो आजारी आहे. वेटिंग पिरियड साधा नव्हता. आता येशू तिथं आलाय. येशू येऊन त्याच्याजवळ उभा आहे. त्याच्या डोक्यात काय प्रकाशच पडेना. हा तो आहे जो देवदूतांना खाली पाठवत होता पाणी हलवण्यासाठी. अरे देवदूताची वाट कुठं बघतोय? देवदूताचा बाप आलाय ना. अजूनही नजर पाण्याकडेच. पाणी कधी हलतंय, पाणी कधी हलतंय. तुला बरं व्हायची इच्छा आहे का? हा, पाणी हलत नाही ना, मला सोडायला कोणी माणूस नाही ना, माझं असं आहे ना, माझं तसं आहे, कंप्लेंट नुसत्या. तुला बरं व्हायचंय का? तुला बनवणारा, देवदूतांना बनवणारा देवाचा पुत्र इथं उभा आहे. तुला बरं व्हायचंय का? उठ, आपली बाजू चल, चालू लाग. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. खूप उदाहरणं मी सांगू शकतो. प्रभू आला ना, तुमचा वेटिंग पिरियड संपतो. प्रियांनो, जे हार मानण्याच्या तयारीत आहेत त्यांच्यासाठी आज प्रभूचं वचन आहे की प्रभू तुम्हाला हरू देणार नाही. गलतीकारस पत्र 5वा अध्याय आणि पहिलं वचन, गलती 5 आणि 1. या स्वातंत्र्याकरिता ख्रिस्ताने आपल्याला मुक्त केले आहे, म्हणून त्यात टिकून राहा. स्वातंत्र्यात टिकून राहा. गुलामगिरीच्या जुवाखाली पुन्हा सापडू नका. एकदा ख्रिस्ताने मुक्त केले ना तुम्हाला, परत त्या गुलामगिरीच्या खाली जाऊ नका किंवा ती गुलामगिरी परत तुमच्यावरती प्रभावी होऊ देऊ नका. विश्वासात स्थिर राहणं गरजेचं आहे. लूक 9वा अध्याय आणि 62 वचन, लूक चॅप्टर 9 वर्स 62. येशूने त्याला म्हटले, जो कोणी नांगराला हात घातल्यावर मागे पाहतो तो देवाच्या राज्यास उपयोगी नाही. एकदा तुम्ही नांगराला हात घातला की तो नांगर पुढे गेला पाहिजे. मागं वळून बघणारे मिठाचे खांब होतात इथं. एकदा तुम्ही नांगराला हात घातला, एकदा तुम्ही देवाच्या राज्यात उभे आहात, तुम्हाला देव हारू देणार नाही. तुमच्या विश्वासात तुम्हाला परिपक्वतेने उभं राहणं गरजेचं आहे. इस्रायल लोक फारोच्या गुलामगिरीत होते आणि काही साधी गुलामगिरी नव्हती. खूप टॉर्चर, खूप टॉर्चर. 400 वर्ष टॉर्चर. आणि मग त्याच्यानंतर परमेश्वराने मोशेची नियुक्ती केली. मोशे पण बिचारा, मी नको, मी नको, मी नको. देव म्हटलं तुलाच जायचंय, मला बोलता येत नाही, माझं असं, माझं तसं. ठीक आहे, आरोनला उभं करतो तुझ्याबरोबर, जा. अद्भुत गोष्टी केल्या देवाने. 10 पिढ्या अशा पाठवल्या, सगळ्या गोष्टी बदलून टाकल्या. कठीण मनाच्या फारोला म्हणावं लागलं, जा, जाताना मला पण आशीर्वाद दे. सगळी परिस्थिती बदलली. आता हा मोशे इस्रायल लोकांना घेऊन दुधामधाच्या प्रदेशाकडे निघालेला आहे. आणि मग काही गोष्टी त्याच्या चुकल्या रस्त्यात. त्याच्यापैकी मेन गोष्ट म्हणजे खडकावर काठी मार म्हटलं, एकदा मारायची तर दोनदा मारली. खडक येशू ख्रिस्त आहे, काठी वधस्तंभाचं चिन्ह आहे. रानातले जेवढे मिरॅकल्स आहेत, सगळे चमत्कार नव्या कराराशी निगडीत आहेत. तो एक आरशात पाहिल्यासारखा तो शास्त्रभाग आहे जुन्या करारातला.
आणि मग परमेश्वर देवबापाने डिसिजन घेतलं की आता नभो पर्वतापर्यंतच मोशेला घेऊन जायचं. मोशे तिकडेच मरण पावला. मोशेचं मृत शरीर इस्रायल लोकांनी पाहिलं नाही. त्याची बरीचशी कारणं आहेत, पण एवढं समजून घ्या की त्यांना त्या मोशेचं मृत शरीर दिसलं नाही इस्रायल लोकांना. आणि मग तिथून पुढं गेले आणि यार्देनेच्या अलीकडंच सगळ्यांनी तंबू वगैरे मारून मस्त कितीतरी दिवस ते तिथंच थांबले. पुढं जायचं कुणी नावच घेईना. आणि मग ज्यावेळेस ते पुढं जाईना त्यावेळेस यहोशवा याचा पहिला अध्याय आणि दुसऱ्या वचनात यहोशवाला देवाचं वचन प्राप्त झालं. यहोशवा पहिला अध्याय आणि त्याच्या दुसऱ्या वचनात बायबल सांगतं, माझा सेवक मोशे मृत्यू पावला आहे. परमेश्वर देवबाप यहोशवाशी बोलत आहे, माझा सेवक मोशे मृत्यू पावला आहे, तर आता उठ. किती लोक आमेन म्हणतील? हे यहोशवा, तुझ्या बरोबरचे लोक हार मानायला तयार झालेले आहेत. त्यांना मी त्या गुलामगिरीतून बाहेर यासाठी काढलं नाही की त्यांनी यार्देनेच्या तीरावरती मरावं. मी त्यांना यासाठी बोलवलेलं आहे की त्यांनी वचनदत्त देश प्राप्त करून घ्यावा, त्यांचे आशीर्वाद त्यांनी मिळवावेत, त्यांचं जीवन आशीर्वादित व्हावं. मी वचन देणारा आणि वचन पूर्ण करणारा देव आहे. यहोशवा, अरे बसलायस काय? तो सांगत आहे, परमेश्वर त्याला बोलत आहे, माझा सेवक मोशे मृत्यू पावला आहे, तर आता उठ. यहोशवा, बसण्याचा समय संपला आहे रे बाबा, थांबण्याचा समय संपला आहे, एका जागी उभं राहण्याचा समय संपलेला आहे. आता समय पुढे जाण्याचा आलेला आहे. यहोशवा, बसायचं सोडून दे, आता उठ. हालेलुया. यहोशवा, तुला उठण्याचा समय आलेला आहे. एवढे दिवस तो मोशे लीडर होता, तुझ्यासाठी सेकंडरी स्थान होतं, पण आज मी तुला पहिल्या स्थानावरती घेऊन येत आहे. आजपासून तुला लीड करायचंय, आजपासून तुझ्या या लोकांना तुला पुढे घेऊन जायचं आहे. तर आता उठ. यांना अर्थात इस्रायल लोकांना जो देश मी देत आहे त्यात तू ह्या सर्व लोकांसहित ही यार्देन ओलांडून जा. आमेन. हालेलुया. यहोशवा उठ. यहोशवा उठ. हे हारण्याचे दिवस नाहीत, हे उठण्याचे दिवस आहेत. हे हारण्याचे दिवस नाहीत, हे मागे राहण्याचे दिवस नाहीत, हे एका जागेवर बसण्याचे दिवस नाहीत. हा कनान देश प्राप्त करण्याचे दिवस आहेत. हे दिवस सुवार्ता प्रसाराचे दिवस आहेत. हे दिवस वधस्तंभ गाजवण्याचे दिवस आहेत. हे दिवस येशूचं नाव ओरडून सांगण्याचे दिवस आहेत. जे गप्प बसले आहेत त्यांनी गप्प राहू नका. तुम्ही गप्प राहाल तर धोंडे ओरडतील. देवाच्या प्रिय लोकांना, देवाचं वचन आहे, आता उठ. यार्देन ओलांडून जा. तुमच्या जीवनातली कोणती यार्देन तुम्हाला आड आलेली आहे, कोणती यार्देन तुम्हाला पलीकडे जाऊ देत नाही, कोणती यार्देन तुम्हाला भेडसवत आहे, कोणती यार्देन तुम्हाला सांगत आहे की तू वाहून जाणार आहेस, देवाचा आत्मा आज रात्री तुम्हाला सांगत आहे, आता उठ आणि यार्देन ओलांडून जा. हालेलुया. यार्देन ओलांडून कशी जाऊ देवा? लेकरं बाळ, गुरं ढोरं, संसार, एवढ्या सगळ्या गोष्टी घेऊन आम्ही चाललोय. तू फक्त प्रयत्न कर तुझा. काहीच पोहण्याची तयारी नाही, ब्रिज नाही, काय नाही, काय नाही, काय नाही, डायरेक्ट निघाले. बायबल सांगतं याजकाची पावलं यार्देनेला लागली, यार्देनेचे 2 भाग झाले. काय भारी पाय असतील याजकांचे. याजकांच्या पावलात काही खास नव्हतं. त्यांच्या खांद्यावर जो कोश होता ना कराराचा, तो सामर्थ्यवान होता. तुम्ही काय घेऊन चाललाय तुमच्या लाईफमध्ये ते जास्त महत्त्वाचं आहे. त्यांच्या त्या कोशाची उपस्थिती त्यांच्या जीवनावर होती. त्यांची पावलं लागली, यार्देनेचे 2 भाग झाले. देवाचा दास या नात्याने इथं उपस्थित ज्या कानांपर्यंत आवाज जातोय, तुम्हाला मी भविष्यवाणीचे शब्द देत आहे. आज नंतर तुमची पावलं जिथं लागतील तिथं तुमच्यासाठी नवीन मार्ग तयार केले जातील. जिथं मार्ग नाही
तिथं तुमच्यासाठी मार्ग तयार केले जातील. हालेलुया. हार मानू नका, आता उठ. बायबल सांगतं, यशाया संदेष्टाला सांगितलं परमेश्वरने 60 अध्याय पहिल्या वचनामध्ये, उठ प्रकाशमान हो, कारण प्रकाश तुझ्याकडे आला आहे, परमेश्वराचे तेज तुझ्यावर उदय पावले आहे. उठ प्रकाशमान हो. हा प्रकाशमान होण्याचा वेळ आहे प्रियांनो. झळकण्याचा वेळ आहे, देवाचं गौरव करण्याचा वेळ आहे. यशाया 52, 2 आणि 3 वचनामध्ये, हे यरूशलेमे उठ, सियोनेच्या बंदिवान कन्ये आपल्या गळ्याची बंधनं तोडून टाक, कारण परमेश्वर म्हणतो की मोला वाचून तुम्हाला विकले आणि पैक्या वाचून तुमची मुक्तता होणार. आमेन. हालेलुया. यरूशलेमेला उठायला सांगितलंय, यशायाला उठण्यासाठी सांगितलंय. बायबल यहोशवाला उठण्यास सांगतं. एजरा 10 अध्याय 4 ते 6 वचनामध्ये बायबल सांगतं की परमेश्वर एजरा संदेष्टाला म्हणतो की हिम्मत धर आणि आता उठ आणि उठून माझं काम तू कर. देवाच्या प्रिय लोकांनो, हार मानू नका, हा जिंकण्याचा समय. आमेन. हालेलुया. आणि ना ह्या तुमच्या सेवेच्या प्रवासात एक विश्वासाच्या जीवनामध्ये तुम्ही एकटे नाही, तुमचं देव तुमच्या बरोबर आहे. आमेन. हालेलुया. तुम्ही एकटे असाल तर सांगता येत नाही तुम्ही जिंकणार की हारणार, पण जो तुमच्या बरोबर आहे तो सामर्थ्यवान आहे. हालेलुया. सगळं आपल्या बापाचं आहे. सगळं. कोणी बोललं सडक तेरे बाप की आहे क्या? ये गाड़ी तेरे बाप की है क्या? ये नागपुर तेरे बाप का? नागपुर छोड़, ये महाराष्ट्र भी मेरे बाप का है, ये इंडिया भी मेरे बाप का है, सारा दुनिया मेरे बाप का है. देवाचे अभिषिक्त सेवक डॉक्टर पी जोग फॅमिली सहित कुठल्या प्रवासाला निघाले, दिल्ली एअरपोर्टला होते. लहान लहान त्यांची 2 मुलं, पत्नी, फॅमिली सगळे एअरपोर्टमध्ये. घरात सगळ्यांना त्यांनी हेच ट्रेनिंग दिलं, बायकोला पण, हे माझ्या बापाचं आहे, हे सगळं माझ्या बापाचं आहे, हे असंच बोलणं नेहमी. छोटा मुलगा आला, डॅडी आपलं फ्लाईट कधी येणार आहे? हे काय फ्लाईट दिसतं ना समोर काचेतून, ह्या फ्लाईटने आपण चाललो. डॅडी हे फ्लाईट तुमच्या बापाचं? हो, हे फ्लाईट माझ्या बापाचं. डॅडी हे छोटं फ्लाईट आपण ज्याने जाणार ते खरं तुमच्या बापाचं आहे? हो, सांगितलं ना माझ्या बापाचं आहे. ते बाजूला मोठं फ्लाईट लागलं एकदम, ते कोणाचं आहे? ए असे प्रश्न नको विचारू, ते पण माझ्या बापाचं आहे. तो एवढूसा मुलगा बापाला काय म्हणतो माहिती का? डॅडी छोटं फ्लाईट तुमच्या बापाचं आहे, मोठं फ्लाईट तुमच्या बापाचं आहे, आपण छोट्या फ्लाईटनी का चाललोय? तुमच्या बापाला सांगा आम्हाला मोठ्या फ्लाईटनी जायचं. अनाउन्समेंट तर छोट्या फ्लाईटची झाली, बोर्डिंग पासवर तर छोट्या फ्लाईटचा नंबर आलेला आहे. पी जोग तिथे एअरपोर्टमध्ये प्रार्थना करतात, याला दाखव हे सगळे फ्लाईट माझ्या बापाचे, कळू दे माझ्या लेकराला. 5व्या मिनिटाला अनाउन्समेंट होते, छोट्या फ्लाईटच्या लोकांनी मोठ्या फ्लाईटला शिफ्ट व्हा, पॅसेंजर कमी आहेत, ते फ्लाईट कॅन्सल झालंय, सगळ्यांनी इकडे बसा. आता सगळंच आपल्या बापाचं आहे आणि आपले लोक देवा संध्याकाळपर्यंत 50 रुपये दे, 100 रुपये दे. तर राजांच्या राजाकडे तुम्ही आलेले असताना, देवाकडे येताना साधारण गोष्टी तुम्ही कशा मागू शकता? देव सांगत आहे, अरे 50-100 मागू नको, राष्ट्र वतना दाखल माग, मी तुला देणारा देव आहे. मागायचं आहे अख्खं नागपूर माग, मागायचं अख्खा महाराष्ट्र माग, मागायचा अख्खा देश माग, मी तुला वतना दाखल देणार आहे. जे लोक हार मानण्याच्या तयारीत आहेत,
आज मनाची पक्की गाठ बांधा, माझा देव तुम्हाला हरू देणार नाही. कुठली गोष्ट आहे जीवनातली, कुठल्या गोष्टीबद्दल तुम्ही कॉम्प्रोमाइज केलंय, जाऊ दे, नाही झालं तर नाही झालं, नाही. तो उत्तम गोष्टी करणारा देव आहे. उत्तम गोष्टी देणारा द्यायला तयार आहे, घेणाऱ्याने पण विश्वास दाखवला पाहिजे. देवाच्या प्रिय लोकांनो, हार मानण्याच्या तुम्ही तयारीत असाल तर परमेश्वर तुमचे हार होऊ देणार नाही. ज्या स्टेटसमध्ये, ज्या दुःखात लोकांनी तुम्हाला पाहिलं, ते परत तुम्हाला त्या दुःखात कधीच पाहणार नाही. ज्या गरिबीत त्यांनी तुम्हाला पाहिलंय, ते तुम्हाला इथून पुढे त्या गरिबीत पाहणार नाही. आपले विचार बदलणं गरजेचं आहे, आमची मानसिकता बदलणं गरजेचं आहे. जर देवाला फायनान्सचा, आर्थिक गोष्टींचा एवढा तिटकारा असता तर त्याने अब्रामाला कधीच संपन्न केलं नसतं, योबाला कधीच धनवान केलं नसतं, शल्मोनाला कधीच त्याने पैसा दिला नसता, कधीच कुठल्या दासाला. सगळे लोक गरीब असते, भीक मागून खाणारे. आपला देव गरीब आहे. उत्तर बदलू नका बरं का. आपला देव गरीब आहे का? जर बाप एवढा धनवान आहे, कधी बघितलं का असं एक खूप मोठा श्रीमंत बिझनेसमॅन आहे, करोडोची प्रॉपर्टी, त्याचा मुलगा रस्त्यावर भीक मारतो? शक्य आहे का? नाही. त्या जिवंत देवाचे पुत्र आणि कन्या आहोत, जो संपूर्ण सृष्टीचा रचनाकार आहे, जो सर्वश्रेष्ठ परमेश्वर आहे, त्याची आम्ही लेकरं आहोत. बरकत आमच्याकडं आल्याशिवाय राहणार नाही. हार मानू नका, हार मानू नका. एक तर पहिली गोष्ट, देवाकडे विजडम मागा, ज्ञान मागा. कारण खूप लोकांना देव बरकत देतो, त्यांना टिकवता येत नाही. परमेश्वर भरपूर पैसा देतो, पण ते टिकवायचं नॉलेज किंवा विजडम नसतं. आज देवाकडे ती बुद्धी मागा. आशीर्वाद आमच्या जीवनात कसे टिकून राहतील यासाठी देवाकडे प्रार्थना करा. ज्यावेळेस तुम्ही प्रभूकडे येता त्यावेळेस देव तुम्हाला समस्येतून बाहेर काढतो. ज्या ठिकाणी, ज्या समस्येत लोकांनी तुम्हाला पाहिलंय, आज नंतर तुम्हाला त्या समस्येत पाहणार नाहीत. ज्या दारिद्र्यात पाहिलंय, तुम्ही त्या दारिद्र्यात त्यांना दिसणार नाही. ज्या रोगात त्यांनी तुम्हाला पाहिलंय, त्या रोगात तुम्ही त्यांना दिसणार नाही. तुमचं स्थान तो बदलणार आहे. मार्क याच्या 5व्या अध्यायाच्या 1 ते 20 वचनामध्ये, मार्क 5:1 पासून 20 वचनामध्ये, येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांसमवेत गालिल समुद्रातून निघाला आणि तो म्हटलं की आपल्याला पहिले तिरी जायचं आहे, गरसेकराच्या प्रदेशात. आता प्रभू जसा गालिल समुद्रातून निघाला, समुद्रात एक फार मोठं वादळ उठलं. आणि ते वादळ ह्याच्यासाठी नव्हतं की प्रभूला काहीतरी मिरॅकल दाखवायचा होता किंवा काय, असं नाही. ते वादळ येशूला अडवण्याचा प्रयत्न करत होता. कारण की पलीकडे जाऊन येशू फार मोठा मिरॅकल करणार होता. जेव्हा प्रभू निघतो, येशूला कुणीच थांबवू शकत नाही. तुम्ही ऐकताय चर्च? येशूला थांबवण्याची ताकद कोणातच नाही. समुद्रावरचं वादळ येशूला थांबवू शकलं नाही. वधस्तंभावरचे 3 खिळे येशूला थांबवू शकले नाहीत. मरण येशूला थांबवू शकलं नाही. सैतान येशूला थांबवू शकला नाही. कबरेवरची धोंड येशूला थांबवू शकली नाही.
येशूला थांबवण्याची ताकद कोणात नाही. एकदा त्याने पाऊल टाकलं की टाकलं. पण एक गोष्ट आहे, त्या गोष्टीने येशू थांबतो. किती लोकांना माहिती येशू पाण्यावर चालला? पाण्यावर चालला, गालिल समुद्रावर चालला. माझा असा विश्वास आहे, जो येशू गालिल समुद्रावर चालला तो चालून 7 समुद्र क्रॉस करू शकतो. तुमचा विश्वास? ऐका, येशू पाण्यावर चालून 7 समुद्र क्रॉस करू शकतो, पण येशू तुमच्या डोळ्यातला एक अश्रू क्रॉस करून पुढे नाही जाऊ शकत. त्याच्या नजरेत तुम्ही खूप अनमोल आहात, खूप अनमोल आहात. देवाच्या प्रिय लोकांनो, या ठिकाणी हा प्रभू त्याच्या शिष्यांसमवेत गर्सेकराच्या प्रदेशात पोहोचला. शिष्यांमध्ये उत्सुकता असेल, कुठं चाललोय आपण? एवढं वादळ, एवढा त्रास, रिटर्न घ्यायचा ना मचवा. कुठं चाललोय आपण? कोणाकडे चाललोय? एका VVIP माणसाला भेटायला चाललोय. खूप महत्वाचा माणूस. कोण आहे तो? एका ग्रेट व्यक्तीला भेटायला चाललो असं त्यांना वाटलं असेल. गर्सेकराच्या प्रदेशात ज्यावेळी जाऊन पोहोचले, एक असा व्यक्ती समोर आला की ज्याला दुष्ट आत्मे लागले होते, की ज्याच्यामध्ये सैन्य होतं दुष्ट आत्म्याचं. दुष्ट आत्म्याची सेना त्या व्यक्तीमध्ये होती. आणि लीजन हा जो शब्द आहे, सैन्य हा शब्द आहे, 10 लोकांचं सैन्य होत नसतं. हा शब्द त्या काळातला आहे जेव्हा रोमन सोल्जर्स एकत्र असायचे. सैन्याची तुकडी हा शब्द खूप वेळा ऐकला असेल, 10-12 लोकांचे असेल. पण ज्यावेळेस सैन्य शब्द वापरलाय त्यावेळेस कमीत कमी 6000 लोक एकत्र पाहिजेत, तरच तुम्ही त्याला सैन्य म्हणू शकता. याचा अर्थ त्या व्यक्तीमध्ये कमीत कमी 6000 भूतं होती. त्याने जसं सांगितलं, सैन्य, प्रभू आम्हाला आज्ञा कर, परवानगी. डुकराच्या कळपात कोणी 5 स्टार हॉटेल मागतं, कोणी काय काय चांगल्या गोष्टी मागतं. दुष्टात्म्याने काय मागितलं? का प्रभूने परवानगी दिली? बायबल प्रमाणे ते प्राणी अशुद्ध आहेत आणि दुष्टात्मे पण अशुद्ध आहे. हे अशुद्ध, तुम्ही अशुद्ध, सगळे अशुद्ध तिकडं व्हा, माझ्या माणसाला सोडा. गेट आउट. डुकरं होते 2000, दुष्टात्मे आले असतील 6000. भागो असे धावले, डायरेक्ट कड्यावरून जंप, सगळ्यांनी सुसाईड. खूप कालावधीपर्यंत हा व्यक्ती या त्रासात होता. आणि जसे दुष्टात्मे त्याच्यातून निघून गेले, तो मोकळा झाला. जसा मोकळा झाला त्याने अंगावरती वस्त्र घेतले, प्रभूच्या चरणाशी बसला, त्याचं जीवन ट्रान्सफॉर्म झालं. गाववाले आले, ते शॉक झाले, अरे हा कसा बरा झाला, काय झालं? प्रभूने बरं केलं. डुकरं दिसत नाही. येशू इकडे येऊन तुझा, आम्हाला नको तुझं सामर्थ्य, नको तुझे मिरॅकल, नको तुझं काय, नको तुझं. येशूला त्यांनी हाकलून दिलं. पण जे येशूचं सामर्थ्य ह्या व्यक्तीमध्ये आलंय त्याला कोण हाकलणार? नाही थांबू शकत कोणी. अभिषेकाला नाही थांबू शकत. हा व्यक्ती मग गाव जाऊन लोकांना सांगायला लागला. त्याच्यासाठी प्रभूने काय काम केलं? जी सुवार्ता येशूने सांगायला पाहिजे ते सुवार्तेचं काम त्या व्यक्तीने पुढं केलं. दुसरं उदाहरण मी तुम्हाला सांगेन. मार्क याचा 10वा अध्याय 46 ते 52 वचनामध्ये तिमयाचा मुलगा बर्तिमय हा एक आंधळा भिकारी होता. जन्माचा आंधळा होता.
वाटेवरती एका बाजूला बसलेला होता, एरियोच्या वाटेवर. आणि त्याला कुठून तरी कळालं की ह्या वाटेने येशू ख्रिस्त जाणार आहे. आता कुठून तरी कळालं म्हणजे काय, त्याला काय न्यूजपेपर आलं नव्हतं, कोणी काही टी व्हीवरती याच्यावर त्याला सांगितलं. आजूबाजूला काही बाकीचे भिकारी लोक बसले असतील. येशूचं नाव तर फेमस झालं होतं सगळीकडं, आणि ते फेमस झाल्यामुळंच तर सदुकी परुष लोकांना ॲसिडिटी व्हायची सारखी येशूला बघून. आता त्याच्या आजूबाजूला जे बसले असतील, कोणी पांगडा असेल, कोणी लंगडा असेल. भरतिमाय, ए भरतिमाय, हां बोल ना बाबा बोल, काय झालं? तुला माहिती आहे का आपल्या गावात आज जिथून वाटेने कोण येणार आहे? कोण येणार आहे? लाजर नावाचा एक जण मेला होता, ज्याने खटकन डायरेक्ट आवाज दिला आणि तो बाहेर आला मुर्दा. काय बोलतो? एवढा मोठा संदेष्टा आपल्या इथून जाणार आहे. आपल्याला भेटता आला असता तर किती बरं झालं असतं. अरे भेटता काय, इथून जाणार समोरून, इथून आपल्या या रस्त्यावरून आपण भीक मागतोय ना, इथून जाणार आहे. मला आत्ताच कळालंय. काय बोलतो? येशू जाणार आहे इथून. अजून काय केलं रे त्याने? दुसऱ्याने सांगितलं असेल, अरे त्यांनी याहिराच्या कन्येला जिवंत केलं. अरे त्यांनी ना प्रार्थना केली ना, तो देवाला हाक मारतो, देवाचा पुत्र आहे सगळे म्हणतात. त्यांनी हात लावलं की लोक बरे होतात, धडाधड बरे होतात, खूप सामर्थ्यवान आहे. काय बोलतो? हे ऐक ना, मी काय बोलतो, आपण सगळे बरे होऊ ना. हे बाबा नको, कुठं आता काय आपली कुठं ओळख आहे तिथं? काही पण असतं तुझं, गपचूप बस. आपल्याला कोण ओळखतंय? तो खूप मोठा संदेष्ट आहे, खूप मोठा संदेष्ट आहे. त्याची अपॉइंटमेंट आपल्याला कशी काय मिळणार? तू गप्प बस, काहीतरी बोलत असतो. भरतिमाय शांत बस, उगाच सांगितलं तुला. अरे नाही रे, आपण भेटायला पाहिजे त्याला. तो खरंच संदेष्टा असला ना तर तो आपल्याला पण बरं करेल. अरे नको रे बाबा, तू जरा गप्प बस रे बाबा, हे जरा याला शांत कर रे. आवाज चालू झाला, लोकांचा गर्दी गोंगाट. ह्याच्या मनात उकळ्या फुटायला लागल्या. येशू, दाविदाचे पुत्र, माझ्यावर दया करा. असा ओरडायला लागला बेंबीच्या देठापासून. चाय से ज्यादा किटली गरम. प्रभूला काहीच प्रॉब्लेम नाही. शिष्य वगैरे, ए आंधळ्या गप, ओरडू नको, प्रभूला त्रास देऊ नको. किती ओरडतोस? ओरडायचं नाही एवढं. शांत, सायलेंट, शिस्तीचा देव आपला. गप रे, मी ओरडणार का? तुला दिसतंय पण मी आंधळा आहे. मी ओरडणार. मी 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 तोपर्यंत ओरडणार जोपर्यंत मला चमत्कार मिळत नाही. तोपर्यंत ओरडणार जोपर्यंत माझ्या जीवनात आशीर्वाद येत नाही. तोपर्यंत ओरडणार जोपर्यंत काहीतरी अद्भुत घडत नाही. तोपर्यंत ओरडणार. मला नाव ठेवा, मला काहीही म्हणा, पण आज माझा आवाज बुलंद होणार. मी हाक मारणार, येशू माझ्यावर दया करा. भरतिमाईने मनात हाक मारली ना, येशू दया करा, ती पण प्रभूने ऐकली होती आधीच. प्रभू चाललाय पुढे. सगळे शिष्य स्पर्श, बरा हो, आरडा ओरडा, हे मी बरा झालो, सगळ्यांचा गोंधळ चाललाय. प्रभू चाललाय, प्रभू चाललाय. भरतिमाई ओरडतोय, ओरड ओरड. भरतिमाई ओरड. आवाज तुझ्या कंठातून येतोय, तुझ्या हृदयातून मला आवाज पाहिजे. ओरड. तुझ्या हृदयातून माझ्या हृदयापर्यंत आवाज आला पाहिजे. ओरड तू, ओरड ओरड तू, अजून ओरड. लोकांना असं वाटतं की आपल्या मिरॅकलसाठी आपणच इंटरेस्टेड आहे. तुमच्यापेक्षा तुमचा देव जास्त इंटरेस्टेड आहे तुमच्या लाईफमध्ये मिरॅकल करण्यासाठी. प्रभू चालला. जाता 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 प्रभू एक अशी हाक आली ना, एकदम हृदयाला स्पर्श. प्रभू थांबला. आता मी काय बोललो होतो? वादळ येशूला थांबवू शकलं नाही, क्रूसावरचे 3 खिळे थांबवू शकले नाही, मरण येशूला थांबवू शकलं नाही, सैतान येशूला थांबवू शकलं नाही. पण
वर्तिमाईच्या प्रार्थनेने येशूला थांबवलं प्रियांनो. हालेलुया. तुमच्या प्रार्थनेत ताकद आहे, तुमच्या प्रार्थनेत सामर्थ्य आहे. येशू थांबला. येऊन त्याला माझ्याकडे. वर्तिमाईला पुढे आणून उभं केलं. वर्तिमाईने येताना एक चांगलं काम केलं. बायबल सांगते की त्याने आपले वस्त्र तिथंच टाकले आणि येशूकडे आला. आता काही लोकांना त्याचा अर्थ कळत नाही. वस्त्र टाकले म्हणजे काय? एखादा व्यक्ती पोलीसवाला आहे, कशावरून कळतं? वर्दी. हा आर्मीवाला आहे, कशावरून कळतं? हा ट्रॅफिक हवालदार आहे. तसा त्या काळात भीक मागण्याचा पोशाख होता. तो भीक मागण्याचा पोशाख त्याने तिथंच टाकला, कारण त्याला माहित आहे आज नंतर संपला विषय. प्रभूने बोलवलंय ना, भीक मागायचे दिवस संपले. वर्तिमाई, तुझ्यासाठी मी काय करावं अशी तुझी इच्छा? प्रभू, मला दृष्टी यावी, दृष्टी यावी. तो आंधळा आहे आणि त्याला दृष्टी यावी, त्याला जग बघायचं नाही. ज्या देवाने मला घडवलंय त्या देवाला मला पाहायचंय. येशू, तुला बघायचंय, मला दृष्टी दे बस. मला दुसरं कशासाठी दृष्टी नको. ते डॉक्टर लोक डोळ्याचे ऑपरेशन करतात ना, अंध लोकांचे, त्यांच्या डोळ्यावर पट्टी असते. उद्या सकाळी तुझ्या डोळ्यावरची पट्टी काढणार आहोत. कोणाला बघायचंय? मला माझ्या आईला बघायचंय, मला माझ्या मामाला बघायचंय, ज्यांनी मला डोळे. हे सगळं सोड रे. वर्तिमाईचे डोळे उघडले, त्याने साक्षात येशूला आपल्या समोर पाहिलं. हालेलुया. काय आशीर्वाद आहे, काय आशीर्वाद आहे. डायरेक्ट निर्माणकर्त्याला त्याने पाहिलं, डायरेक्ट प्रभूला त्याने पाहिलं. आशीर्वादित जीवन झालं. आनंद करत प्रभूच्या मागे तो चालू लागला. पहिलं उदाहरण पाहिलं आपण, गर्सेकराच्या प्रदेशातला भूतग्रस्त. दुसरं उदाहरण आपण पाहिलं, तिमायाचा मुलगा बर्तिमाई याचं. आता तिसरं आणि शेवटचं उदाहरण मी तुम्हाला सांगत आहे की जे आपण सुरुवातीला थोडक्यात पाहिलं होतं. योहान याचा 5वा अध्याय 1 ते 18 वचनामध्ये बेतसदा तळ्याजवळचा पांगळा मनुष्य जो 38 वर्ष दुखणेकरी होता. 38 वर्ष पाणी हलण्याची वाट बघतोय, मिरॅकलची वाट बघतोय, पण त्याला सोडायला कोणीच माणूस नाही पाण्यामध्ये. प्रभू आला आणि प्रभूने त्याला आरोग्य दिलं, त्याचं जीवन आशीर्वादित झालं. आता ही 3 विभिन्न उदाहरणं एकत्र आणण्याचं कारण काय ते तुम्हाला सांगतो. एक, गर्सेकराच्या प्रदेशातला भूतग्रस्त कब्रांमध्ये राहायचा. कुठं राहायचा? कब्रांमध्ये राहायचा. आंधळा बर्तिमाई रस्त्यावरती राहायचा. आणि तिसरा हा जो आहे बेतसदा तळ्यावरचा पांगळा माणूस, त्या 5 पडव्या ज्या होत्या बेतसदा तळ्यावरच्या, तिथं पडून राहायचा. त्यांच्या समस्येने त्यांना माणसातून उठवलेलं होतं, समाजातून बाहेर टाकलेलं होतं, परिवारातून बाहेर टाकलेलं होतं. एक कुणीतरी तो दुष्टात्मा लागलेला व्यक्ती कब्रांमध्ये राहायचा. दुसरा व्यक्ती या ठिकाणी तो बर्तिमाई रस्त्यावरती राहायचा. आणि तो 38 वर्षाचा दुखणेकरी आरोग्य प्राप्त व्हावे म्हणून त्या ठिकाणी त्या पडव्यांमध्ये बसून राहायचा. पण ज्यावेळेस येशू ख्रिस्त आला प्रियांनो, तिघांचे पण ॲड्रेस बदलले, तिघांचंही स्थान बदललं. जो रस्त्यावरती होता त्याला रस्त्यावरून त्याने बाहेर काढलं, जो कब्रांमध्ये राहायचा त्याला कब्रांमधून बाहेर काढलं, जो त्या 5 पडव्यांमध्ये त्या ठिकाणामध्ये पडून राहत होता बेतसदा तळ्यावरती, त्याला तिथून बाहेर काढलं आणि त्याला परत एकदा आपल्या लोकांमध्ये आणलं. देवाचा दास म्हणून सांगत आहे, परमेश्वर तुमचं स्थान बदलत आहे. दुःखाच्या ठिकाणामधून परमेश्वर तुम्हाला आनंदाच्या ठिकाणी घेऊन येत आहे. समस्येच्या ठिकाणामधून परमेश्वर तुम्हाला त्याच्या सामर्थ्यात घेत आहे. तुमचा ऍड्रेस तो बदलत आहे. लोक तुम्हाला आज नंतर येशूच्या चरणाशी पाहतील. लोक तुम्हाला आशीर्वादित जीवनामध्ये पाहतील. लोक तुम्हाला संपन्नतेमध्ये पाहतील. ज्यांनी तुम्हाला दुःखात पाहिलेलं आहे,
ते तुम्हाला आनंदाचा गजर करताना पाहतील. ज्यांनी तुम्हाला पाहिलंय की तुम्ही कर्जबाजारी झालेले आहात ते तुम्हाला संपन्नतेमध्ये पाहतील. हालेलुया. हार मानण्याची तयारी करून आले होते काय? माझा देव तुम्हाला हरू देणार नाही. लग्नाला एवढे वर्ष झाले, संतान नाही. बायबल सांगतं अब्रामाच्या पत्नीचे टायमिंग निघून गेला होता मूलबाळ प्राप्त करायचं. मेलेल्या गर्भाशयाला देवाने जिवंत केलं. कान उघडे ठेवून ऐका, तो देव तुमचा आणि माझा आहे. परत चमत्कार करायला तयार आहे. हालेलुया. पास्टर 5 लाख कर्ज झालंय, 10 लाख कर्ज झालंय, मी आता जीवच देतो. अरे हट वेड्या, झोपेत आहेस का तू? अरे ज्याने राष्ट्ररत्न दाखल द्यायचं ठरवलंय त्या 2, 5, 10, 50 काय असतील ते असतील, त्याच्यासाठी तुला मरायची गरज नाही. आता एक शहाणपणाचं काम कर, परत कर्ज काढू नको. आणि जे आहे ते फेडण्यासाठी आजपासून प्रार्थना कर. तुझ्यावर असा देव अनुग्रह करील, अकस्मात संपत्ती तुझ्याकडे येईल. तुम्हाला कर्ज काढायची गरज पडणार नाही. तुम्हाला कर्ज काढायची गरज पडणार नाही. तुम्ही घेणारे नाही, तुम्ही देणारे बनाल. परमेश्वराचा अनुग्रह तुमच्या जीवनावर आलेला मी पाहत आहे. देवाचा हात तुमच्या जीवनावर आलेला पाहत आहे. आज आत्म्यात असे सामर्थ्याने भरले जा. कुठल्या गोष्टीत तुम्ही कॉम्प्रोमाइज केलंय, कुठल्या गोष्टीत तुम्ही म्हणता की जाऊ दे, काय व्हायचं ते होऊ दे. देव म्हणते जाऊ दे नाही, मी तिथंच तुला उंच करणार आहे. जी गोष्ट तुमच्यासाठी कठीण होती ती गोष्ट परमेश्वर तुमच्यासाठी सोपी आणि सरळ करणार आहे. ज्या गोष्टीत तुम्ही हार मानत होते, रोम 8 आणि 37 प्रमाणे परमेश्वर तुम्हाला महाविजेता बनवत आहे. हालेलुया. म्हणा मी महाविजेता आहे. महाविजेता म्हणजे एक तर विजेता असतो आणि दुसरा महाविजेता असतो. विजेता म्हणजे कसं आहे ना, विजेता एक ऑर्डिनरी टर्म झाली आपल्या लोकांसाठी. विजेता म्हणजे नाही का जगासाठी ठीक आहे, साहेब निवडून आले विजेता झाले ठीक आहे, आणि पुढच्या निवडणुकीला साहेबांनी गटांगळ्या खाल्ल्या बुडाले, म्हणजे नाही का आले तर आले आणि गेले तर गेले. कधी विजयी झाले कधी पराजित झाले. ते विजयी पराजयी ते त्यांच्यासाठी. जे लोक कधीच हरत नाहीत ते लोक आपण आहेत. हालेलुया. विजय मिळवतात, परत काही आलं तर परत विजय मिळवतात, परत काही घडलं तर परत विजय मिळवतात. हार त्यांच्यासाठी नाही. फक्त जिंकणं आणि जिंकणं देवाने त्यांच्यासाठी ठेवलेलं आहे. यश प्राप्ती करून घेण्यासाठी देवाने तुम्हाला आणि मला अभिषेक केलेला आहे. त्याची कृपा आमच्या जीवनावर आहे की आम्ही यशस्वी व्हावं आणि त्या देवाचं गौरव करावं. म्हणा मी महाविजेता आहे. मी महाविजेता आहे. मी महाविजेता आहे. आमेन. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांना, हा आपला देव आहे, हा आपला परमेश्वर आहे. तो कोणाला कसं कधी वळण देईल सांगता येत नाही. त्याच्यावर विश्वास ठेवा, तो तुम्हाला कधीही हरू देणार नाही.